शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तूर या पिकासाठी अतिशय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. नेमकी आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आपली तूर हे पीक आहे, याच्यासाठी कोणती फवारणी घ्यायची, कोणती काळजी घ्यायची, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्या मित्रांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी सबस्क्राईब निश्चितच करा आणि लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तूर हे पीक यावर्षी खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की प्लॉट किती सुंदर आहेत, फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे, फुलं येत आहे, फुलांचं प्रमाणही चांगलं आहे. फक्त आपल्याला ते टिकवणं आणि त्याची गळ न होऊ देणं हे आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला करावं लागणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता वेळोवेळी आपल्याला कोणती फवारणी घ्यायची हे आपल्याला बघायचं आहे. आपण अगोदर एक व्हिडिओ दिला की पहिली फवारणी आपल्याला कोणती घ्यायची आहे जेणेकरून गळ होणार आणि जास्तीत जास्त फुलाचं प्रमाण वाढेल. यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो, फुलाचं प्रमाण किती आहे. फक्त सध्या ढगाळ वातावरण, परत सकाळी येणारं दव धुई म्हणतो आपण त्याला, त्यामुळे जी फुलांची गळ होते ती गळ होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे व आपली जी तूर आहे यातून आपण जास्तीत जास्त म्हणजे दुप्पट उत्पादन कसं मिळवू शकतो यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. यासाठीच आपण आजचा स्प्रे रेकमेंड करणार आहोत. तो स्प्रे घ्या, निश्चितच तुम्हाला खूप चांगला फायदा या ठिकाणी मिळणार आहे. तर तो स्प्रे आपण घ्यायचा आहे. तर सुरुवातीला ढगाळ वातावरण असल्यामुळे अळीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात या परिस्थितीमध्ये होतो. यासाठी आपल्याला ॲम्प्लिगो सिंजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो घ्यायचं आहे, जे अर्धा ml प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. अर्धा ml याचा वापर प्रति लिटर आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे ॲम्प्लिगो. तर मित्रांनो, हे झालं अळीसाठी. आता आपल्याला जो फंगस अटॅक म्हणजे सकाळी जी धुई येते, बुरशी येते, ज्यामुळे आपली गळ ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते, यासाठी आपण नेमकी काय फवारू शकतो. तर यासाठी मित्रांनो तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकता. सरासरी 2 ग्रॅम आपल्याला हे प्रति लिटर अँट्राकॉल वापरायचं आहे मित्रांनो. या फवारणीला अँट्राकॉल आपण 2 ग्रॅम प्रमाणे घ्यायचं आहे. आणि आता मेन आपलं जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आणि फुलं जे शेंगामध्ये याचा बदल होतो आहे यासाठी आपल्याला एक चांगली फवारणी द्यायची. तर यासाठी आपण जे टॉनिक घेणार आहोत, एक वेगवेगळ्या प्रकारचे मी 3 टॉनिक सांगतो. या तिन्हीपैकी तुम्हाला जे अवेलेबल होईल तुमच्या मार्केटला त्यापैकी कुठलंही टॉनिक तुम्ही या ठिकाणी फवारू शकता. त्याचा खूप चांगला फायदा तुरी या पिकावर तुम्हाला होईल. तर सर्वात पहिले एक टाटा बहार जर तुम्हाला मिळालं मित्रांनो, तर टाटा बहार याचा वापर करायचा आहे आपल्याला. 2 ते 2.5 ml पर्यंत 2 ते 3 ml टाटा बहारचा वापर तुम्ही प्रति लिटर करू शकता मित्रांनो. तर हे आपल्याला वापरायचं आहे. यानंतर फंटॅक प्लस हे आपल्याला वापरायचं आहे. तर हे 1 ml प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. फंटॅक प्लसचे खूप चांगले रिझल्ट आहे. आणि 3 नंबरचं जे टॉनिक आहे ते आहे डबल, गोदरेज या कंपनीचं डबल. हे जे आहे हे आपल्याला 1 ml प्रति लिटर वापरायचं आहे. या तिन्हीपैकी म्हणजे टाटा बहार, त्यानंतर फंटॅक प्लस किंवा डबल, या तिन्हीपैकी कोणतंही टॉनिक जर तुम्हाला मार्केटला अवेलेबल झालं तर तुम्ही कोणतीही टॉनिक या ठिकाणी फवारू शकता. याचा खूप चांगला फायदा म्हणजे फुलं जास्त प्रमाणात लागतील, त्याची गळ होणार नाही आणि शेंगाचे जे दाणे आहेत ते पण टपोरे आणि वजनदार भरतील. त्यामुळे निश्चितच आपलं जे उत्पन्न आहे ते डबल होऊ शकतं मित्रांनो. यावेळेस ही फवारणी घ्या, जास्त कॉम्बिनेशन करू नका. फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲम्प्लिगो घ्यायचं आहे, त्यानंतर एक बुरशीनाशक अँट्राकॉल घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जे टॉनिक सांगितलं मी, एकतर टाटा बहार घ्या, फंटॅक प्लस घ्या किंवा तुम्ही डबल घ्या. या तिन्हीपैकी एक आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे. ही कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करा मित्रांनो. खूप फायदा हा तुमचा या फवारणीतून होईल मित्रांनो. निश्चितच तूर ह्या वर्षी खूप चांगली आहे, त्याच्यामुळे मित्रांनो ही फवारणी घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांनी आपला फायदा करून घ्या. ज्या मित्रांना व्हिडिओ आवडला त्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर विसरू नका. धन्यवाद.